नमस्कार, स्वाद परंपरेचा मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघतोय साबुदाणा बटाटा चकली। एक सोपी ट्रिक आहे आणि त्या ट्रिकने तुमची ही साबुदाणा बटाटा चकली अगदी खुसखुशीत होणार आहे आणि कडक देखील होणार नाही। इथे आपण साबुदाणा घेतलाय, तो रात्रभर भिजत ठेवला होता। तर आता हा साबुदाणा आपण किती घ्यायचा आहे, तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही 1 किलो घ्या, अर्धा किलो घ्या। तर मी अर्धा किलो साबुदाणा घेतला होता। आता व्हिडिओ खूप मोठा होईल त्या कारणानेच मी साबुदाणा इथे भिजवून घेतलाय। तर अर्धा किलो साबुदाणा घेतला आणि तो रात्रभर पाण्यात ठेवला होता। साबुदाणा बुडेल इतपत आपल्याला पाणी घालायचंय आणि साबुदाणा चांगला भिजवून घ्यायचा। आता तुम्ही बघू शकताय खूप मऊ असा साबुदाणा आपला भिजवून झालेला आहे आणि एकदम असा बोटावर घेतला तर स्मॅश होतोय। तर इतपत आपल्याला भिजवायला हवा आहे तो। जेवढा साबुदाणा तेवढेच आपण बटाटे घेतलेत, म्हणजे अर्धा किलो साबुदाणा घेतला होता त्याच अंदाजाने त्या प्रमाणाने इथे अर्धा किलो बटाटे देखील घेतलेत आणि ते बटाटे उकडून घेतलेले आहेत। या बटाट्यांचं आपल्याला आता साल काढून टाकायचंय। तर मी पटकन ह्याचे साल काढून घेते। आता तुम्ही बघू शकताय इथे आपण बटाटे सोलून घेतलेत। तर आता आपल्याला हे बटाटे किसणीने किसून घ्यायचेत। अगदी बारीक किसणी मी इथे घेतलेली आहे आणि त्यांनी हे किसून घ्यायचे। तर हीच खूप मोठी ट्रिक आहे की कधी बटाट्याचा किस मोठा झाला तरी सुद्धा मग नीट बाइंडिंग येत नाही आणि चकली तुटते, ती चकली खुसखुशीत देखील होत नाही। तर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही बटाटा एखादा मिक्सर मधनं बारीक करून देखील टाकू शकता, जेणेकरून नीट बाइंडिंग येतं। बटाटा पूर्ण आता किसून झालेला आहे। काही त्याच्यात कसर राहिली असेल, गुठळ्या राहिल्या असतील, त्या सुद्धा मोडून घ्यायच्यात। तर त्यानंतर आपल्याला लागणार आहे तिथे हिरव्या मिरच्या। तर तिखटपणानुसार तुम्ही अंदाजे हिरव्या मिरच्या घ्यायच्यात। आता मिरची खूप तिखट आहे म्हणून मी इथे 7-8च मिरच्या घेतलेल्या आहेत। तर तुमच्या अंदाजाने तुम्ही हिरवी मिरची घ्या। आता इथे मिक्सरचे छोटं भांडं घेतलं आणि त्याच्यात आपण ही हिरवी मिरची घालून घेऊयात आणि ही पूर्ण आपल्याला या मिरचीची मिक्सर मधनं पेस्ट करून घ्यायची आहे। मिरची सुद्धा आता छान बारीक झालेली आहे। तर आता आपण पुढची प्रोसेस बघणार आहोत। गॅसवर आपण एक पातेलं ठेवलंय। जाड बुडाचं पातेलं घ्यायचंय म्हणजे मिश्रण खाली लागत नाही। ज्या भांड्याने साबुदाणा मोजून घेतला होता त्या भांड्यानेच पाणी देखील मोजून घ्यायचंय। तर आपल्याला 1.5 भांड इथे पाणी लागणार आहे। एक भांड आपण घातलेलं आहे आणि आता अजून अर्ध भांड आपण पाणी घालणार आहोत, म्हणजे संपूर्ण आपण पाणी इथे 1.5 भांड वापरलेलं आहे। आता ह्या पाण्याला चांगली उकळी यावी म्हणून आपण ह्याच्यावर एक ताट ठेवूयात। आता इथे पाण्याला चांगली उकळी आलेली आहे आणि ह्या पाण्यात आपल्याला आधी मीठ घालायचंय। तर 2-3 चमचे मी इथे मीठ घालणार आहे। तुमच्या चवीनुसार तुम्ही मीठ घालायचंय। या पाण्याच्या उकळीमध्येच आपण ही मगाशी वाटून ठेवलेली हिरवी मिरची ही देखील आपल्याला ह्याच्यात घालायची आहे। आता या उकळत्या पाण्यामध्येच आपल्याला हा साबुदाणा देखील घालायचा आहे। पाण्याला उकळी आल्याशिवाय साबुदाणा घालायचा नाही हे लक्षात असू देत आणि हे कंटिन्युअस आपल्याला ढवळत राहायचंय जेणेकरून खाली साबुदाणा लागणार नाही। गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आहे आणि कंटिन्युअस हे हलवत राहायचंय। हा साबुदाणा पूर्ण ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला शिजवायचा आहे। आता तुम्ही बघू शकताय मिश्रणाचा रंग पूर्ण बदललेला आहे आणि साबुदाणा बऱ्यापैकी आपला शिजलेला आहे, म्हणजे ट्रान्सपरंट दिसत आहे। आता या स्टेजला आपल्याला ह्याच्यात एक मोठा चमचा असं जिरं घालायचंय। आता जिरं शेवटी घालण्याचं कारण असं की जिऱ्यामुळे पिवळसर रंग येतो आणि तो येऊ नये म्हणून आपण जिरं शेवटी घातलंय। तर आता या स्टेजला आपल्याला मगाशी जो आपण उकडलेला बटाटा किसून ठेवला होता तो आपल्याला
हा बटाटा ह्याच्यात घालायचा आहे. आणि बटाटा घातल्यानंतर आपल्याला हे लगेचच हलवायचं आहे, कारण की मग खाली बटाटा आपला चिकटून बसेल. लगेचच ही प्रोसेस करायची आहे. ह्याच्यात पूर्ण मिक्स करून घ्यायचा बटाटा. या रेसिपीची खासियत अशी की इथे आपण जरा देखील एक थेंबभराचं तेल इथे वापरलेलं नाही. आता मिश्रण आपलं चांगलं तयार झालेलं आहे. आता आपण गॅस बंद करून टाकूयात. आता हे मिश्रण आपण फॅन खाली थंड करून घ्यायचं आहे. आता चकलीचं मिश्रण आता हे थंड झालेलं आहे. थंड करण्याकरता मी दुसऱ्या भांड्यात काढून घेतलं होतं आणि चकली आपण या पिशवीच्या साहाय्याने काढणार आहोत. आपण चकलीचा सोऱ्या इथे वापरणार नाही. ही प्लॅस्टिकची पिशवी आपण इथे वापरणार आहोत. आता या पिशवीमध्ये आपल्याला हे मिश्रण भरून घ्यायचं आहे. इथे एक ताट घेतलेलं आहे आणि या ताटाला आपण थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे, म्हणजे आपण जेव्हा चकली या ताटात काढू तर ती चिकटणार नाही. आणि या पिशवीला इथे आपल्याला छोटासा कट मारायचा आहे. एकदम छोटा आपण इथे कट मारूयात. आणि आता आपण चकली काढूयात. छोट्या आकाराच्या चकल्या आपल्याला इथे काढायच्या आहेत. कारण की आपण जेव्हा या तेलामध्ये तळू तर त्या दुप्पट फुलतात. त्याकरताच बनवताना ह्या चकल्या आपण साईजमध्ये छोट्या करणार आहोत. आता आणखी दुसऱ्या पद्धतीने आपण चकली काढणार आहोत. तर इथे आपल्याला अशा लाईन्स काढायच्या आहेत की लहान मुलांना देखील हे आवडतात आणि पटापट आपण चकली बनवू शकतो. म्हणजे अशा लाईन्स काढल्या तर उरकतं पटकन, पीठ लवकर संपतं. असे गोल गोल चकल्या काढण्यापेक्षा अशा उभ्या लाईन्स काढल्या तर त्या दिसायलाही छान दिसतात. तर आता ह्या आपल्याला 3-4 दिवस कडकडीत उन्हात वाळवून घ्यायच्यात. 3 ते 4 दिवस झालेत कडक उन्हात. हे साबुदाण्याच्या चकल्या आपण वाळवून घेतलेल्या आहेत, अगदी कुरकुरीत झाल्यात. या कडकडीत वाळलेल्या चकल्या आपण वर्षभर टिकवण्यासाठी हवाबंद डब्यात ठेवल्या पाहिजेत, जेणेकरून त्याला कीड वगैरे लागत नाही. एअरटाईट कंटेनर सुद्धा सध्या मिळतात, किंवा तुम्ही एखाद्या स्टीलच्या डब्यात प्लॅस्टिकमध्ये रॅप करून या चकल्या ठेवायच्यात की त्या वर्षभर टिकतील. आता या चकल्या आपण तळून बघणार आहोत. आता तेल इथे गरम झालेलं आहे. गॅसवर आपण एक कढई ठेवली, त्याच्यात तेल ठेवलंय आणि तेल खूप गरम करायचं नाहीये. अगदी धूर निघेपर्यंत तेल तापवायचं नाहीये. आता आपण ही चकली या तेलात घालूयात. तुम्ही बघू शकताय चकली आपली तिप्पट चौपट फुललेली आहे. अगदी सुंदर असा रंग देखील आलाय, पांढरा स्वच्छ. तर अशा कुरकुरीत चकल्या आपल्या साबुदाणा बटाटा चकली आपली तयार झालीये. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला? तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी होणार असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर स्वाद परंपरेचा या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.